सो गाईज, तर आता आपण आपल्या कोंबडीच्या पिल्ल्यांचा 7वा दिवस आहे. तर आपण आलेलो आहे, पण आता याच्यात ठेवलेले आहे, त्यांना खालच्या याच्यात ठेवलेले आहे आणि या पिल्ल्यांना वरती सोडलेले आहे. पाहू शकता. आता आपण त्यांना खायला देऊ आणि पाणी देऊ. पाहू शकता किती. तर आता आपण त्यांना खायला देऊ, नंतरला भेटू. पण पहिले आता त्यांची भांडी ठेवू आपण. पाहू शकता गाईज, भांडी ठेवलेली आहेत आपण. आता पाहू शकता गाईज, गहू पण आहेत, पाणी पण, आणि हा पीठ आहे. पीठ कालवून द्यायचं, तुम्हाला कसं कालवायचं ते आपण दाखवतो, नंतर दाखवतो. तो काय त्याच्यानं पाणी ठेवलेलं आहे, पाहू शकता. तर आता त्यांना खायला देऊ. पाहू शकता काही त्यांना खायला पण दिलेले, इथे वरती पण दिलेले आहे ना, पाहू शकता. आता आपण त्यांना पीठ देऊ. या टाटलीत आपण कालवून दाखवतो तुम्हाला. पीठ असं काढून घ्यायचं, त्याच्यात पाणी टाकू. असं भरट भरट काढून घ्यायचं, जास्त जाडं पण नाही करायचं. पाहू शकता, अशा प्रकारे करायचं. आता आपण कोंबड्यांना देऊ. सो गाईज, तर पाहू शकता आपण पीठ पण दिलेलं आहे ना, पिल्ली मोठी झालेली आहे त्यासाठी. पाहू शकता इथे पण पीठ दिलेलं आहे. आपण इथे उभं आहेत मग काही खात नाही ती. ते अजून बघितलेलं नाही, तर लगेच खातील. य य पाहू शकता काही कशा प्रकारे खातात. कोंबडी पण पाहू शकता, एकदम पिल्ल्यांना पण खायला शिकवते. पिल्ली पाहू शकता एकदम ऍक्टिव्ह आहेत. पाहू शकता. पाहू शकता. पाहू शकता गाईज, कशा प्रकारे आपण ठेवलेले आहेत त्यांना. पॅकिंग बघा कशा प्रकारे केलेली आहे. आता एक कोपऱ्याला येऊन थांबले. आपण गेलो ना खाली, लगेच खायला सुरुवात करतील ती. तर आता आपण त्यांना पॅक करू, यांना खुल्लाच ठेवू आणि इथपर्यंत तुम्हाला आता दाखवतो कशा प्रकारे या करतो आपण. पाहू शकता कशी खातात. आपण थोडा लांब आलोय. कुठल्या पण कोंबडीला पीठ आवडतंच, तुम्ही देऊन बघा. त्याची ग्रोथ पण एकदम चांगल्या प्रकारे होते. तो पिल्ला बघा पाणी पितो कसा, एकदम भारी. एकदम तुम्हाला आता त्यांना पॅक करून दाखवतो कशी प्रकारे करतो. खालच्यांना आपल्याला खुल्लंच ठेवायचं आहे, कारण की ती मोठी आहेत आणि यांना हवा नाही द्यायची जास्त. पाहू शकता काहीच, हवा थोडी पण आतमध्ये नाही जाणार. आजच्या ब्लॉगचा आपण एंड इथेच करू.